की आता सूरज चव्हाण पण स्टार बनला, तो आता त्याचा मूवी पण आला रिसेंटली. त्याच्यानंतर म्हणजे बरेच अगदी तळागाळातील लोक जे कोणाला एक्सपेक्ट नव्हतं की हा माणूस इंस्टाग्राम वर एवढा स्टार बनेल. यातून झालं काय की बरीचशी तळागाळातली मुलं आता व्हिडिओज बनवायच्या पाठीमागे लागले, पण त्यांना त्यात यश नाही मिळत. मग त्यातून त्यांना एक निगेटिव्ह साईड पण झाली. म्हणजे प्रत्येक बाजूच्या एक दोन गोष्टी असतात की त्यात तुम्ही जर एक राईट वेने गेला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे, आणि जर तुम्ही रॉंग वेने इन द सेन्स की त्यात यश नाही मिळालं तरी लोक डिप्रेशन जाणं असेल किंवा त्यांना वाईट वाटणं असेल, त्यातून नकारात्मक वातावरण तयार होणं असेल, तर हे होतं. तर तुझ्या आसपास अशी काही उदाहरणं तू बघितलीस का की एक तू त्यामध्ये पुढे गेलीस आणि तुझा एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवून ती लोक ट्राय करतायत पण त्यांना ते यश नाही मिळत आणि त्यांची थोडीशी वर्स्ट सिच्युएशन झाली किंवा काय, असं तू बघितलंस एखादं उदाहरण? नाही असं. मग त्यांना काय सांगशील तू की बाबा हे कंटेंट क्रिएशन एवढं सोपं आहे की यश मिळवणं एवढं सोपं आहे का? नाही, कुठलीही गोष्ट घेतली ना तर यशासाठी तुम्हाला एकच प्रयत्न करावा लागतो, म्हणजे कष्ट आणि कष्ट, त्याशिवाय यश भेटत नाही. तर मी म्हणेल तुम्हाला जे पण काही दाखवायचंय ना ते जेवढं सिम्पल साधं दाखवता येईल की बाबा हा हे असं असं आहे, हे दाखवलं ना लोकांना खूप आवडतं. तेच जर तुम्ही असं लक्झरी लाईफ वगैरे दाखवली ना तर ती लोकांना आवडते बघायला. पण कसं असतं साधं, ते कसं रानातलं असेल किंवा मी आता माझे व्हिडिओ बघितले, रानातले असतात, गुरांसोबत असतात, घरातले असतात, ते लोकांना आवडतात. तसं साधं दाखवलं ना की ते खूप आवडतं लोकांना. आपण ज्या वेळेस एक फॉलोअर म्हणून आम्ही इन्फ्लुएन्सरकडे बघतो किंवा एखाद्या रील स्टारकडे बघतो किंवा एखाद्या फेमस व्यक्तिमत्वाकडे बघतो, त्यावेळेस आमचं असं असतं की अरे ही लाईफ म्हणजे एकदम बेस्ट लाईफ आहे असं वाटतं. पण त्या तुमच्या पर्सन ऑफ व्ह्यूनं किंवा तुमच्या अँगलनं तुम्हाला बरेच असं असेल की बाबा नाही, असं नसतं. तुम्हाला जे वाटतं ते असं नाही की आम्ही असंच एकदम भारी आहे किंवा एकदम छान चालू आहे सगळं, किंवा असं पण नाही की मी रील स्टार बनले म्हणजे माझ्या आयुष्याचं मी एक शेवटचं टोक गाठलं, असं काही नाहीये. तर असं तुम्हाला वाटतं आणि तुमची जर्नी नक्की कशी त्यामध्ये? नाही, असं नाहीये की रील स्टार म्हणजे झालं म्हणजे सगळंच झालं. तर असं सगळ्यांना असं वाटतं की व्हिडिओ मध्ये सगळे दिसताना आनंदी दिसतात, म्हणजे ते आनंदी पण नाही, त्याच्या मागे भरपूर असे दुःख पण असतात. काही म्हणजे की स्वतःची पर्सनली असतात, असे पण प्रॉब्लेम्स असतात. मग हे सगळं आता एक गोष्ट येते की ज्या वेळेस आम्ही बघतो हे तुम्ही कंटेंट बनवता वगैरे ह्या सगळ्या गोष्टीतून, तर त्यात आम्ही फक्त एक अँगलचा विचार करत असतो. पण तुम्हाला जसं की एक स्टारला किंवा तुम्ही कुठेही पब्लिक प्लेसला जात असाल तर तुम्हाला तेवढं कम्फर्टनं वावरता येतं? नाही, थोडस होतं ना, म्हणजे की कम्फर्टेबल नसतो कधी कधी, म्हणजे की त्यांना फोटो काढायचा असतो पण आम्ही जेवत असतो. तरी पण मी काय करते, ते आले ना की लगेच हात धुते आणि थांबते की नाही काही झालं तरी आज त्यांनी एवढा सपोर्ट केलाय, त्यांनी एवढं प्रेम दिलंय, त्याच्यामुळे आज आपण इथे आहोत. ओके, ग्रेट. आता मला तुम्हाला एक विचारायचंय की हे तुम्ही जे एवढा ही जर्नी अगदी पहिल्या फॉलोअर पासून सुरू झालेली आहे, तर त्यात कसं होतं 100K झाल्यानंतर काय वाटलेलं किंवा असा कुठला पॉईंट होता का की अरे नाही हे एकदम अनएक्सपेक्टेड झालं, किंवा 900K झाल्यानंतर आज काय भावना आहे तुमची नक्की? कशा त्या फेज कशा होत्या आणि त्या फेज मध्ये काय काय झालं, म्हणजे किती टाइम लागला इथपर्यंत जाण्यासाठी, काय त्यातले मेन इव्हेंट्स होते ते आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे की मी ह्या रील्स म्हणजे की इंस्टाग्राम मध्ये जेव्हा उतरले त्यावेळेस असं मला वाटलं नव्हतं की माझे एवढे फॉलोअर्स होतील. म्हणजे की ते असं केली सुरुवात, म्हटलं चला बघूयात करूयात, आता आई एवढं म्हणते की आईला कुठेतरी काहीतरी दिसतंय, ती म्हणते, म्हणलं ते आपण करूयात. मग सुरुवात केली पहिले थोडे हळूहळू चाललेलं, आणि जेव्हा 10K झालं त्याच म्हणजे खरंच म्हणजे खूप आनंद झाला होता की आपले पण 10K झाले. आणि नंतर 100Kचा प्रवास, 100K तर माझे आय गेस 1 जानेवारीलाच झाले. म्हणजे किती दिवसात 0 to 100K पर्यंतचा प्रवास काय होता? 1 वर्ष? नाही, 3 महिन्याचा असेल काहीतरी, 3 ते 4 महिन्याचा तो होता गॅप. आणि ते 100K झाले, मग खूप आनंद झाला. म्हणजे मग आई डॅडींना पण खूप आनंद झाला की म्हणजे काय, ते बोलले की बास खूप झाले, असं झालं म्हणजे त्यांचा. म्हणजे तो प्रवास खूप भारी होता. आणि नंतर तर 500K झाले, ते तर मी तिरुपती बालाजी मध्ये होते आणि जस्ट तिरुपती बालाजी मध्ये अशी पोहोचले, बॅगच ठेवली आणि चढायला सुरुवात करणार, म्हणजे तो घाट आहे तो चढायला सुरुवात करणार आणि गेले वरती आणि जस्ट असं इन्स्टा ओपन केलं 500K. म्हणजे की ती फिलिंग होती ना, बापरे, म्हणजे अजून मी विसरत नाही. म्हणजे मी तिरुपती बालाजींना खूप मानते, अजूनही जाते आणि 1 मिलियन पूर्ण होईल त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच होतील. आणि आता 900K म्हणजे जेव्हा 500K झाले ना, आई म्हटली अरे खूप झाले म्हणजे त्यांच्यासाठी ती खूप, म्हणजे मी आज जे पण काय करते ना त्यांच्यासाठी खूप आनंद येतात त्या गोष्टीतनं. ते प्रत्येक वेळेस नाही का असं
तर जे पण माझी छोटी का अचीव असेल, मी छोटी का गोष्ट घेतली, एवढीशी का गोष्ट घेतली, काही जरी घेतलं ना, त्यांना खूप भारी वाटतं की नाही आपल्या मुलीने काहीतरी केलं. बरोबर आहे. आता हे तू ज्यावेळेस बोलत होतीस त्यावेळेस एकतर आपण म्हणजे एक आपलं बॅकग्राऊंड जे असतं ते ग्रामीण बॅकग्राऊंड असतं आणि नाही म्हटलं तरी ती एक मेंटॅलिटी असते की मुलीनं सतत घरात राहिलं पाहिजे किंवा हे एक रिस्ट्रिक्टेड बॉर्डर असते, एक चौकोनामध्ये राहायची एक वैचारिक दृष्टिकोन असतो. तर त्याचं कधी तुला असं बर्डन आलं का की हा मला वैचारिक दृष्टिकोन की आताच मला राहायचंय, किंवा असं कधी बर्डन आलं का घरच्यांकडून, किंवा मग ते आलं नसेल तर मग त्या नक्की थॉट प्रोसेस काय होती, किंवा कुठल्या तरी गोष्टीला कधीतरी विरोध झालेला असतो, कधीतरी झालेला असतो, मग त्या सिच्युएशनवर कशी मात केली? म्हणजे की घरच्यांचा कधीच विरोध नव्हता या क्षेत्रात उतरल्यावरती. म्हणजे की सगळे त्यांना भरपूर बोलले की काय करते, म्हणजे अक्षरशः वडिलांना म्हणले अरे संतोष तुझी मुलगी काय करते, म्हणजे ती अभ्यासात पुढे तर त्या क्षेत्रात जाऊ दे तिला, हे कशाला करते ती असं. पण आई आणि वडील दोघेही म्हणले तिला आवडतंय ना तर करू द्यात. म्हणजे असं त्यांनी कधीच कुठल्या प्रकारचं बंधन लावलं नाही की हे करू नकोस तू. म्हणजे तेवढं म्हणजे खूप फ्रीडम दिलाय मला त्यांनी. म्हणजे की कुठे जरी म्हणजे मी आज कुठल्याही बाहेर जर का शूटला जरी जायचं म्हणलं ना तरी ते माझ्यासोबत कंटिन्यू असतात. आणि चुकून एखाद्या दिवशी नसलं तर भाऊ कोणतरी सोबत असतं, दादा सोबत